जय शिवराय मित्रांनो, आज आहे 23 जून आणि सकाळपासूनच वातावरणामध्ये आणखीन मोठा बदल झालेला आहे। जवळपास आजच्या संध्याकाळपर्यंत काही जिल्ह्यांची व्याप्ती ही पूर्ण होण्याचा अंदाज आहे आणि छत्रपती संभाजीनगर, भोकरदन, जाफराबाद, बुलढाणा जिल्हा ते अकोला, अमरावती, परभणी सुद्धा, त्याचबरोबर हिंगोली, वाशिम, यवतमाळ पर्यंत तर नागपूर, चंद्रपूर सुद्धा आज मध्यरात्रीपर्यंत पुन्हा येणार आहे। दुपारनंतर 2:30-3 वाजता काही ठिकाणी पावसाला सुरुवात होईल। तो भाग म्हणजे पश्चिम महाराष्ट्र, खानदेश आणि विदर्भ, उत्तर मराठवाडा, बीड जिल्हा, लातूर जिल्हा, त्याचबरोबर शहागड, अंबर, गेवराई पट्टे या भागांमध्ये व्याप्ती अजूनही 40 ते 60% मजल मारते। आजही काही ठिकठिकाणी पावसाला सुरुवात होईल, पण या भागाच्या 100% पेरण्या ज्या आहेत त्या अजूनही एक दिवस प्रतीक्षा लागणारच आहे, कारण की या भागांमध्ये मान्सूनचे वारे चांगले प्रचंड वेगाने वाहत आहेत। बीड जिल्ह्यात गेवराई, बीड, शहागड, त्याचबरोबर माजलसुंब्यापासून केज, धाराशिव पट्टा, त्याचबरोबर उमरगा ते लातूर, लातूर बरोबरच माजलगाव हे पट्टे सुद्धा वडवणीसह आजच व्याप्ती पूर्ण होईल। त्यामध्ये काही गावखेडे सुटले ते 24 तारखेला तिथे त्याचं आगमन होणार आहे दुपारनंतर। जवळपास महाराष्ट्रामध्ये 25 तारखेपर्यंत पेरण्या ह्या आटोपतील अशी पद्धत ह्या 2 दिवसाची आहे आणि आज सुद्धा 23 तारखेला तोच धडाका, तोच जोर, तीच पद्धत पावसाची ही मराठवाड्यामध्ये आणि विदर्भ, खानदेशामध्ये आजही आगमन करते। थोडं विस्तृत सविस्तर प्रमाणे पाहूयात। आज नाशिक जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस आगमन करणार आहे। मालेगाव, धुळे, जळगाव मध्ये सुद्धा आजचा प्रभाव आहे। अहिल्यानगरमध्ये कालच्या तुलनेमध्ये आज चांगली वाढ होणार आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा राहिलेल्या गावांना आज आगमन होईल। त्याचबरोबर बीड जिल्ह्यात सुद्धा आज चांगली एंट्री दुपारनंतर तर काही ठिकाणी संध्याकाळपर्यंत होईल। बीडसह माजलगाव, परभणी पट्टे सुद्धा चांगल्या पद्धतीने आजचा प्रभाव राहणार आहे। नांदेड जिल्ह्यामध्ये काल जसा दक्षिण भागात झालाय, काही ठिकाणी लातूरलाही झालाय, तर त्याचप्रमाणे आजही लातूर, केज, अंबाजोगाई पर्यंत मजल चांगले आहे। किनवटसह वाशिम जिल्ह्यातही म्हणजे हिंगोली, किनवट, माहूरगड हा परिसर सुद्धा आज मध्यरात्रीपर्यंत, काही ठिकाणी दुपारपर्यंत हजेरी लावणार आहे। आज चंद्रपूरला, वर्ध्याला, यवतमाळला, नागपूरला जोर वाढणार आहे। बुलढाण्याचं जर सांगायचं झालं तर बुलढाण्यातल्या सर्व तालुक्यांमध्ये पद्धत पावसाची आजची कालच्या तुलनेमध्ये जास्त आहे। एकंदरीत चित्र दक्षिण महाराष्ट्राचं हा जो काही दक्षिण महाराष्ट्राचा भाग असतो, जो बीड दक्षिण भाग, दक्षिण धाराशिव, धाराशिव पट्टे यांना सुरुवात चांगली करणार आहे, पण यांना कधीही पेरणी करायला मराठवाड्याच्या तसेच विदर्भाच्या तुलनेमध्ये 2 दिवस उशिरा लागतो आणि तीच पद्धत यावर्षी सुद्धा लागू होते। पण दुष्काळी परिस्थिती नाही आणि दुष्काळाच्या बातम्या असणारे जे काही चॅनल्स होते तिथे सुद्धा आता दुष्काळाचं भाकीत होत नाही, म्हणजे याच्यावरून समजून जाते की पावसाळ्याची पद्धत कशी आहे। त्याचबरोबर अनेक जण 22 तारखेच्या मध्यरात्रीपर्यंत पाऊस न आल्यामुळे चिंतित आहे। ते पहा, काळजी करू नका, 1 आणि 2 दिवसात काय महाराष्ट्र हा 100% बरसत नाही। मान्सून प्रत्येक जिल्ह्यामध्ये आगमन झालेले, सगळीकडे मान्सूनचे ढग दाखल झालेत आणि याच भागामध्ये ते पडणार सुद्धा आहे। कालावधी लागतोय पण पडणार नक्की आहेत, अशी पद्धत महाराष्ट्राच्या मान्सूनची या वर्षीची आहे। तर ठीक आहे, 23 तारखेचं समजलंय आजचं तुम्हाला की विदर्भामध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि खानदेशामध्ये जोर जास्त आहे, तर मराठवाड्यामध्ये कालच्या पेक्षा व्याप्ती वाढणार आहे। त्याचबरोबर 24 तारीख सुद्धा महाराष्ट्रामध्ये चांगला प्रभाव टाकणार आहे, ज्यामध्ये रेग्युलरिटी जर पाहिली आपण तर मराठवाड्यातल्या जवळपास सर्व जिल्ह्यांची राहणार आहे। यामध्ये काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार पद्धत देखील आहे। छत्रपती संभाजीनगर, बीड, जालनाचा समावेश उद्या सुद्धा 24 तारखेला आहे। पावसाचं सातत्य विदर्भाला मात्र प्रचंड प्रमाणात राहणार आहे। विदर्भाचे एकंदरीत सर्व जिल्ह्यांना उद्यापर्यंत एकही गाव सुटेल अशी शक्यता मॉडेलनुसार दिसत नाहीये। महाराष्ट्रात 25 तारखेपर्यंत पेरण्या पद्धत जी आहे ती आटोपतील, त्यामध्ये सर्व जिल्ह्यांचा समावेश विदर्भ आणि मराठवाड्याचा आहे। एकंदरीत परिस्थिती जर आपण पाहिली तर महाराष्ट्रामध्ये आणखीन 12 ते 13 दिवस पाऊस ठोकून आहे। म्हणजे हा जो चालू आहे कालपासून, काल नेमकंच आगमन झाले दुपारनंतर आणि रात्रीपर्यंत त्यांनी बराचसा महाराष्ट्राचा उत्तरेकडील, पश्चिम महाराष्ट्रातील आणि विदर्भातील भाग घ्यायला चांगल्या पद्धतीने सुरुवात केली। काही ठिकाणी वाहुनी, चांदणीतून पेंडवलतापर्यंत मजल मारली, पण
आजच्या 23 तारखेला त्यापेक्षाही थोडी दीडपट ते दोन पट वाढ आहे. नंतर 24-25 ला ही वाढ 80% पोहोचते आहे. म्हणजे जवळपास ह्या 22 तारखेपासून झालेलं स्टार्टअप हे 4 जुलैपर्यंत लगातार आहे. रोज महाराष्ट्रामध्ये भाग बदलत ते अति चांगल्या पावसाचं नियोजन हे महाराष्ट्रामध्ये सातत्यानं होत राहील. आता सगळ्यात महत्त्वाचं 22-23 पूर्ण पडू द्या, मग पेरणीचा निर्णय घ्या, हे वक्तव्य आपलं वारंवार होतं. शासनाने जोपर्यंत तुम्हाला पेरायला सांगितलं नाही तोपर्यंत आपल्याकडनं सुद्धा पेरणीचा कुणालाच सल्ला नाही. त्याचबरोबर पेरणीचा सल्ला ह्या वर्षी कुणाला देणारही नाहीये, कारण की वातावरण थोडं कमी झालं की निराशा आणि धीरधरावेपणा अनेक शेतकऱ्यांच्या मनामध्ये नसतो. निगेटिव्हिटीचं तोंड बंद झालंय कालपासून, पुन्हा उद्याकडे उडतील ते, त्यात काही विषय नाहीये. पण जे सातत्य आहे पावसाचं, हे सातत्य गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये हे चांगलं राहणार आहे. कमीत कमी 12 दिवस तरी 4-5 जुलैपर्यंत. जुलै महिन्यामध्ये मोठ्या खंडाची तीव्रता मॉडेलनुसार तरी स्पष्ट दिसत नाही, पण खंड पडत असतात. परतीचा मान्सून सुद्धा ठीकठाक आहे. आणि जाता जाता एवढं सांगेल की मान्सूनच्या जे काही पेरण्या आहे तो निर्णय आपल्या स्वतःचा असावा. ठीक आहे, धन्यवाद. जय शिवराय.